हाय फ्रेंड्स, मी अंकुश चौधरी. स्टार डायरीजमध्ये आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या डीचं महत्त्व सांगणार आहे. लागोपाठ 3 फिल्म्स अशा झाल्या आहेत माझ्या की ज्याची सुरुवात डीने झाली. दुनियादारी, डबल सीट आणि आता दगडी चाळ. मला असं वाटतं सुरुवात डीने झाली आणि मला अचानक असं जाणवलं की यात दुनियादारी आणि त्याच्यानंतर डबल सीट दोन्ही फिल्म चालल्या, लोकांना आवडल्या, लोकांनी डोक्यावर घेतल्या. मला असं वाटतं की करोडचं गणित बदललं ह्या फिल्म्समुळे आणि हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत. आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातलं डीचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे की खूप वर्षापासून मला असं कळलं, माझ्या मित्रांनी मला सांगितलं की तुला 4 नंबर खूप फॉलो करतो. 4 नंबर म्हणजे 1, 2, 3, 4 नंबर. माझा वाढदिवस 31 जानेवारी, माझी बायको दीपा, तिचा वाढदिवस 31 ऑक्टोबर, पुन्हा 4. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो, ज्या फ्लोअरवर राहतो तो 13वा मजला आहे, टोटल 4. माझ्या फ्लॅटचा नंबर आहे 904, म्हणजे पुन्हा 9 + 4 पुन्हा एकदा 4 होतात, म्हणजे 13 म्हणजे 4 होतात. सो हे 4 फॉलो करताना माझं असं लक्षात आलं की जेव्हा कोणीतरी मला सांगितलं आणि माझ्या लक्षात आलं की डीचं महत्त्व माझ्या आयुष्यात लागोपाठ आल्यामुळे ही तिसरी फिल्म आता डी येते, जी दगडी चाळ. तर ह्या दगडी चाळचं सुरुवात डी आहे. तर डीसुद्धा बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं की ए, बी, सी, पुन्हा चौथा डी. आय डोंट नो हा 4 नंबर खरंच मला फॉलो करतो आहे का मी त्याला फॉलो करतो मला माहीत नाही. पण खूप वेळा असं होतं की म्हणजे डी म्हणजे मी ढळ अशातला अर्थ नाही आहे. डी म्हणजे मला असं वाटतं की देवाचा आशीर्वाद आहे. डी म्हणजे देव आहे, देव बाप्पा आहे आणि तो सदैव माझ्या आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. असाच आशीर्वाद त्याचा राहू दे, तुमचा देखील असाच आशीर्वाद राहू दे. आणि मी डिपेंड आहे, पुन्हा डी आहे तुमच्यावर. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत या फिल्म चालत राहतील. ही फिल्म पुढच्या सगळ्या फिल्म मी डीनेच सुरू करेन याचं गॅरंटी नाही, पण मी हा नक्की प्रयत्न करेन की जास्तीत जास्त चांगलं करण्याचा, चांगल्या फिल्म्स देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि त्याची सुरुवात डीने किंवा 4ने झाली तर सोने पे सुहागा. डी फॉर डिरेक्शन. डी से डिरेक्शन म्हणजे आता काय सांगू, मला माझ्या मित्रांमुळे आवड लागली डिरेक्शनची. डी, केदार शिंदे माझा खूप जवळचा मित्र, शाळेपासूनचा मित्र. त्याच्यावर मी काही फिल्म्सला, नाटकाला मदतीला होतो, ज्याला आपण कॅटेगरी देऊ शकतो की मी असिस्टंट डिरेक्टर होतो डिरेक्टरबरोबर. त्या वेळेला मला ही खूप टर्म आवडायला लागली की डिरेक्टर म्हणून आपल्याला कधीतरी डिरेक्शन करता यावं. आणि मला पहिला चान्स मिळाला साडेमाडे 3 ह्या फिल्मद्वारे, जी मी आणि सचित पाटील आम्ही दोघांनी मिळून डिरेक्ट केली होती आणि ती खूप आवडली लोकांना. साडेमाडे 3. तर मला असं वाटतं की त्यावेळची पहिली एका चॅनलने खास घेतलेली फिल्म जी सुपरहिट झाली. आणि सगळं श्रेय त्या कलाकारांना जातं ज्यांनी ही सुपरहिट केली. अशोक मामा, भरत, मकरंद नसपुरे, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, हे सगळे, अरुण नलावडेपासून राहुल गोरेपासून सगळेजण एकत्र आले आणि ही फिल्म हिट झाली. दुसरी फिल्म केली ज्याचं नाव झकास होतं. झकास ही सुद्धा एका चॅनलने घेऊन ती सुपरहिट केली. त्या फिल्ममध्ये 3 हिरोईन्स आणि मी होतो. मी काम पण केलं, मी डिरेक्ट पण केली. आणि मला असं वाटतं की आता अजून एखादी फिल्म डिरेक्ट करेन मी, पण एवढ्यात नाही करणार. मला असं वाटतं की एखादा चांगला विषय मिळाला तर मी करेन. लोकांना आवडेल असा विषय, एंटरटेन करणारा विषय असेल तर मी नक्कीच पुन्हा एकदा डिरेक्शन करेन. डी फॉर दुनियादारी. डी से दुनियादारी. दुनियादारीने लाईफ चेंज झालं माझं. मला असं म्हणायला खूप बरं वाटतं की खूप वर्ष वाट बघत होतो की एक हिरो असा असावा की ज्याला खूप चांगले डायलॉग्स मिळावे. एक हिरो असा असावा ज्याला डान्स असावा. एक हिरो असा असावा की ज्याला ॲक्शन करता यावी आणि लोकांनी त्याचे डायलॉग्स म्हणावे, त्याच्या कपड्यांची स्टाईल करावी आणि तो हिरो मी ठरावा अशी माझी खूप इच्छा होती, खूप वर्षापासूनची. आणि दुनियादारीमुळे खूप डायलॉग्स लक्षात राहिले. तुम्ही पुन्हा एकदा म्हणाल डी दुनियादारी आणि डी दिग्या. पुन्हा एकदा डी आला याच्यामध्ये. DSP दिगंबर शंकर पाटील, अपने नाम में पूरा कॉलेज समाया. आय डोंट नो, पुन्हा एकदा डी आला आहे दिग्याच्या रूपाने. तर
संजय जाधव यांची ही फिल्म सुहास शिरवळकर यांनी लिहिलेली, खूप छान लिहिलेली कादंबरी आणि खूप छान डिरेक्ट केलेलं संजय जाधवने. माझा मित्र, माझा भाऊ असं म्हणायला हरकत नाही. आणि आम्ही खूप मजा केली सगळ्या कलाकारांनी. ह्याचं महत्त्व खूप आहे. 25 करोडच्या वर त्याचा बिझनेस झाला आणि लोकांनी ती डोक्यावर घेतली. सगळं श्रेय कादंबरीकार सुहास शिरवळकर आणि संजय जाधव याला. D for double seat. आणि पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात डी आला, डबल सीटच्या रूपाने. समीर विध्वंस त्याचे डिरेक्टर आणि रायटर क्षितिज पटवर्धन आणि समीर दोघांनी म्हणून लिहिलेली फिल्म. कमाल लिहिलेली फिल्म आणि कमाल पद्धतीने डिरेक्ट केलेली फिल्म. मुक्ता बर्वेबरोबर मी पहिल्यांदा काम केलं आणि खूप छान अनुभव होता त्या गोष्टीचा आणि ती फिल्म लोकांना खूप आवडली. मला स्वतःला ॲक्शन हिरोमधून थोडासा वेळ मिळाला. एक थोडासा अभिनय करायला एक वेगळा पैलू मला दाखवता आला असं म्हणायला हरकत नाही. पण मी जेवढा स्वतःवर ॲक्शन हिरो म्हणून आणि डान्स करताना वगैरे जेवढा खुश असतो तेवढाच खुश मी डबल सीटच्या वेळेला देखील होतो. कारण तेवढाच थांबून शांत राहून प्रेमाने काम करायचं होतं. आणि माझ्यासमोर सुपरस्टार होती मुक्ता बर्वे, खूप छान ॲक्टिंग करायची होती. तिच्या ॲक्टिंगमुळे मला असं वाटतं की तिच्या खूप चांगल्या ॲक्शन्समुळे मला रिॲक्शन देताना खूप खूप मजा आली आणि तेही लोकांना खूप आवडलं. आणि क्रेडिट ऑल गोज टू आमचे डिरेक्टर, रायटर आणि ज्यांनी अशा पद्धतीचा विषय घ्यायचं रिस्क घेतलं ते आमचे प्रोड्युसर. सो अनिश आणि रणजितचं मी कौतुक करतो. सगळी टीम एकत्र आली आणि एक साधी सिंपल गोड फिल्म डबल सीटच्या रूपाने आयुष्यभर लक्षात राहील. पुन्हा एकदा डी माझ्या आयुष्यात आला असं म्हणायला हरकत. D for दगडी चाळ. आणि आता डी से दगडीचा एक थरारक अनुभव. बॅकड्रॉप दगडी चाळचा हा थरारक असला तरी त्याला मी नेहमी लव्ह स्टोरी म्हणतो. दगडी चाळ एक लव्ह स्टोरी. मी आणि पूजा आम्ही या फिल्ममध्ये आहोत आणि मकरंद देशपांडे हे डॅडीची भूमिका करतात. पुन्हा डॅडी म्हणजे पुन्हा डी आलं याच्यामध्ये. मला असं वाटतं की एक वेगळं कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळेल. एक ॲक्शन पॅक आणि तरीसुद्धा एक कलरफुल लव्ह स्टोरी तुम्हाला बघायला मिळेल. मी ॲज अ सूर्या म्हणून तुमच्यासमोर होतो आहे. मला असं वाटतं की दुनियादारीमधला दिग्या असेल, डबल सीटमधला अमित असेल आणि क्लासमेटमधला सत्या असेल आणि आत्ता सूर्या. मला असं वाटतं की सूर्या आणि पूजा सावंत म्हणजे सोनल आमची एक कलरफुल लव्ह स्टोरी तुम्हाला या फिल्मद्वारे दिसेल आणि तुम्हाला ही गोष्ट आवडेल असं मला खूप मनापासून वाटतं आहे. 2 ऑक्टोबरला फिल्म रिलीज झाली ज्याचं नाव दगडी चाळ आहे. आणि मला असं वाटतं की यापूर्वीच्या सगळ्या फिल्म्सना तुम्ही भरभरून प्रेम दिले, मला भरभरून गर्दी केली आणि भरभरून रिप्लाय दिलेत. मला सांगितलं की ही फिल्म खूप चांगली झाली आहे, ही फिल्म चांगली झाली आहे, हे काम छान झालं आहे. तर मला असं वाटतं दगडी चाळ देखील तुम्हाला खूप आवडेल. एक वेगळी आणि छान असणारी फिल्म तुम्हाला बघायला मिळेल. आणि मला खात्री आहे यापूर्वी जेवढं माझ्यावर प्रेम केलं याच्यापेक्षाही जास्त प्रेम तुम्ही माझ्यावर करा. थँक्यू.